तर का म्हणता पोट्ट्यांना फायनली आपली ताईची हळदी होती, तर हळदीची तयारी चालू होती. एक नंबर नाही का. मग आपण गेलो तितक्यात फिरायला गेल्यावर लेकाच्या ब्रह्मपुरीच्या व्ह्यू तर एक नंबर होता. लेकाच्या व्ह्यू पाहून असं वाटलं का वगैरे म्हटलं व्ह्यू आहे का ब्रह्मपुरी आहे काही समजून नाही येत होतं. मग मी नदीसोबत एक सेल्फी काढून टाकली एक नंबर. मग इथे शिवंते थोडे फोटा काढत होती. मग आपण घरी गेलो तर शिवंते बहुत बिझी होती इथे नाही का एक नंबर. आपण आलो होतो आता हळदीच्या जेवणाची तयारी करायला. आपला भाऊ निघतो तुम्ही भाऊ सॉरी तर काही आपला मित्र आता काहीतरी सांगत आहे तो दाखवत पण आहे. चला सांगून दे भाऊ. आपल्या मित्रांनो खूप काही दाखवून दिलं. एवढा मोठा नाटक देखा काहीच कोणाच्या घरी तुम्ही सांगा. तर काहीच तुम्ही बघू शकता. आता आम्ही दोघंही भाऊ तयार झालो एक नंबर. तर आता आपण बनवू हळदी जेवणचा ब्लॉग. तर चला. इथं आजा करत होती माहिती रे खाऊन रे भाऊ असं. मग इथं फटाके फुटलेले का आखरी लग्न होतं ना तर बहुत फटाके फुटले. मग नाही ताईचं लग्न होतं. मग आपण जेवण घेतलं. नाही तर तितक्यात हळद सुरू झाल्यावर हे लोक हळद चोपडून येत होते बाहेर. मग फायनली आपल्या बहिणीला पण करायला लावण्यात दिला. कसं ना कसं तिला पकडून कलर लावण्यात दिला. मग ताईचे फोटो चालू होते इकडे नाही का. मग आपण बी थोडा बहुत हळद उडत खेळून टाकलेले का हळद खेळणं पडतं. मग इथं क्रिस भाऊची फोटो शूट होत होती नाही का. मग नाही का आपण झोपायची तयारी केली. तर जय श्री महाकाल मित्रांनो.